फ्रेंड्स, तर मी आज परत आली आणि आज आम्ही त्र्यंबकेश्वरकडे त्र्यंबकराज मंदिर आहे तर तिथे दर्शनाला चाललो आहे सगळे. तर मग तुम्हाला बी दर्शन देऊ आम्ही. बघू शकता तुम्ही पप्पा वगैरे सगळे. ही नाही येते आमच्या सोबत. बाय तनु. बाय बाय मम्मी. बा जा तुम्ही, मला नाही नको येऊ. मम्मी चल लवकर. ती बघा आई बघा. बाय. चला आता आम्ही निघालो तर दाखवू तिकडे तुम्हाला. आता आम्ही निघतोय आणि आत्यांचे पण आले. माझ्या मित्रांना तर दाखवा. गपरे साई. बाय. अरे मेन बॉस आहे. चला मेन बॉस सगळे बसले. काकू आपा तर आम्ही निघालोय आणि या गाडीत आम्ही एवढे आपा त्याला माय लागत तो मी जाताना ते थोडीशी ना गाडीची हवा कमी झाली. सगळे थांबलोय. तिकडचा विचार करायला चला आपल्या गाडीचं झालं. चला तर आम्ही आता निघतो. मग आता आम्ही 5 मिनिटात पोहोचू. आम्ही तर आम्ही आता पोहोचलो त्र्यंबकला आणि आता आम्ही दर्शनाला चाललोय. काय लाडकी बहीणची पार्टी किशोर देतोय का? हे बघा पिशवी आहे ना छोटी. मला भूक लागली. हाय. मी जिथे गाडी पार्क केली तिथून आम्हाला थोडं पायी जावं लागतंय. तर सगळे पायी चालले. सरच गाडी जाऊ दे. कागदच्या खोली तनुला मिस करते का तू? बिलकुल नाही. काही तू मिस करतो तनुला? जाऊ द्या. कोणी इज्जत नाही तिला. तनुची आठवण कोणाला येतीये? तनुची आठवण कोणाला येतीये? तनुची आठवण कोणाला येतीये? चल चल. मिडल नाही. पप्पा पप्पा ओ पप्पा. जीवा पप्पा. जीवा पप्पा. तुम्हाला तनुची आठवण येते का? तुला येते का रे तनुची आठवण? तनु दीदीची आठवण येते का? नाही म्हणतो. बघा हे खाली. तर आम्ही त्र्यंबकला कुशावर्तच्या कुंडावर आलेलो आहे. तिथे नाव दाखव ना त्यापेक्षा. आहे काय? बस एक फोटो काढून घे बस. हे बघा शेत असं दर्शन घेतो. तिकडे दिवा टाकला. तिकडे जाय दिवा लोक.
बस रे. तर आता मम्मी ते केदारनाथला गेले होते मागे, तेव्हा त्यांनी ना तिकडून हरिद्वारचं पाणी आणि गंगेचं पाणी आणलेलं आहे, तर ते इथे भेटवतात ते हरिद्वारचं. हां चुकीचे काम बाकी थोडं टाकून ते बाकी टाकून सगळे मागे राहिले पटापट या. आता सगळ्यात शेवटी का? आर्यन घे आगे बुडले ना बुडून चले प्रिया गर्दी परत थांबले काय? दर्शन कधी होईल? गर्दी खूप आहे म्हणे ना. यश यश शाळून तू साइड हो. मी हो दाखव रे. झटक ना त्याला. देवा इकडे आमचं ते चालू आहे. चला आता आम्ही पोहोचलोय मंदिरासमोर. थांब सोड घात घे 1 मिनिट. एवढी गर्दी किती गर्दी. उद्या चपली काढले ना तर टुचते खाली. नाही नाही काही नाही. चला आता आम्ही लाईनीत लागू दर्शनाच्या. तिथे म्हणजे मंदिरात कॅमेरा अलाउड नाहीये. लाईनीत लागलेलो आहे, तर आम्ही आता दर्शन करायला चाललो. लागलं असतं मला. दिसतंय कॅमेरा दिसतोय म्हणून तुम्हाला दाखवलं. इथे दर्शन होत नाही म्हणून. आता बघा इथे किती गर्दी आहे, म्हणजे एवढी पण नाही, याच्यापेक्षा जास्त आधीच्या वेळेला होती. हे गर्दी आहे बघा. ते लाईन थांबली म्हणून आम्ही थांबलेलो आहे. हे आता आले, हळूहळू येत होते केव्हांचे. आम्ही इथे बसायच्या जागेवर पुढे सरकतोय, बाकी सगळे ताव दीदी
चढून येत आहे. ही बघा आत्ता आली तुमची ब्लॉगर. आम्ही मागे थांबलो होतो आणि सगळे पुढे येऊन लागले होते. आत्ताशी आम्ही आलो. आमची पलटणी किती गर्दी आहे बघा. खूप गर्दी आहे म्हणून आम्हाला दर्शनाला पण वेळ लागेल गर्दी असल्यामुळे. आणि फोन पण नाही चालत मध्ये, मग आम्हाला फोन पण ठेवून द्यायचे आहेत आता. फायनली आमचं दर्शन झालंय आणि खूप गर्दी होती. आम्ही संध्याकाळी 7 वाजता दर्शनाला लागलो होतो, तर आता 10 वाजलेत. आम्हाला खूप वेळ लागला दर्शनाला, कारण सगळे बसून गेले, थकलेत सगळे. आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे. आता आम्ही निघालो आणि आता जाऊन आम्ही जेवण हॉटेल बुक करू. खूप भूक लागली, जेवण करू आणि मग घरी जाऊ. अरे तुमचं काय प्लॅन बनू? दीदी हा आपल्याला कुठे जायचं? खायला भूक लागली. पाय किती दुखतायत. हा ना, 10:30 वाजले. किती वाजता लागलोय आपण? 8-7 वाजता. 7 मी बघितला होता का टाइम? यायच्या वेळेस सगळे फ्रेश होते. आता सगळे दमून गेले. तर आता आम्ही गाडीत बसलो आणि 11 वाजले, 11 वाजले आणि आता आम्ही जेवायला जाणार आहे ना चुकली. नाशिकलाच ना? 11 वाजले. 11 लेफ्ट मारला का राईट? तर आम्ही आता हॉटेलमध्ये आलो. आता जेवण वगैरे करू. किती काळे रे? तर आता आमचं जेवायचं आलंय, तर आम्ही सगळे जेवण करतो. सगळे खात आहे. ती पण खात होती. भूक लागल्यावर आवडतं भेटलं ना, भारी वाटतं. खरंच गाईज मित्रांनो, खरंच जेवण खूप मस्त आहे. नक्की या इकडे नाशिक. आमच्या सगळ्यांचे जेवण झालेत आणि आता आम्ही घरी निघतोय. तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.